असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। महाराष्ट्र राज्यातल्या चौथ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज निवडणुका पार पडत आहे। यात जळगाव जिल्ह्यातला रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या 3886 मतदान केंद्रांवर या ठिकाणी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। जर मतदारांचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांमध्ये एकूण 37,93,224 नागरिक आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 टप्प्यांचा जर विचार केला तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी ही घसरली होती आणि त्या दृष्टिकोनातून मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून वेगवेगळे उपक्रम प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आले होते आणि मतदान केंद्र सुद्धा सजवण्यात आले आहे। आपण जर आता बघितलं तर आपण जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण मतदान बघितलं तर मतदानाची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। आकर्षक रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करून नागरिकांना या ठिकाणी प्रसन्न वातावरण वाटावं अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे एक अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। जळगाव लोकसभेचा विचार केला तर महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात थेट लढत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे काही वेळानंतर या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या दोन्ही उमेदवारांचं भवितव्य आज हे ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे। कॅमेरामन नागनाथ शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।